टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राजीनामा दिला किंवा त्यांची हकालपट्टी करण्यात आली तर त्या मंत्र्यानं राज्य शासनाने दिलेलं शासकीय निवासस्थान 15 ते 20 दिवसांमध्ये खाली करणं अपेक्षित असतं। परंतु मंत्री धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यामध्ये राजीनामा दिलेला आहे आणि त्यांना जे सातपुडा हे शासकीय निवासस्थान देण्यात आलं होतं, हे शासकीय निवासस्थान जवळपास 4.5 महिने उलटून गेले तरी देखील अजून देखील त्यांनी हे सातपुडा शासकीय निवासस्थान त्यांनी खाली केलेलं नाही आणि त्यांच्यानंतर मंत्री म्हणून मंत्री छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर 23 मे रोजी मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा निवासस्थान जे आहे ते बांधकाम विभागाकडून आणि सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलं होतं। परंतु धनंजय मुंडे यांनी हा बंगला खाली केला नसल्यामुळे अजून देखील मंत्री छगन भुजबळ यांना या सातपुडा बंगल्यामध्ये प्रवेशाची प्रतीक्षा अजून देखील आहे। गेल्या 4.5 महिन्यांपासून अजून देखील धनंजय मुंडे जे आहेत ते या बंगल्यामध्ये राहत आहेत। शासकीय नियमानुसार मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर किंवा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये खरं तर बंगला हे शासकीय निवासस्थान जे आहे ते खाली करणं अपेक्षित असतं। परंतु अजून देखील 4.5 महिने उलटून गेले, धनंजय मुंडे यांनी हे शासकीय निवासस्थान खाली केलेलं नाही। त्याच्यामुळे दर दिवशीच प्रति स्क्वेअर फुटाप्रमाणे 200 रुपये दंड जो आहे तो दंड आकारला जातो आणि याचा दंडाची जर रक्कम पाहिली तर जवळपास लाखो रुपयांची रक्कम जी आहे ती ही रक्कम होते। त्याच्यामुळे गेल्या 4.5 महिन्यांची रक्कम जर पाहिली तर जवळपास 40 लाखांहून अधिक रक्कम जी आहे ती दंड म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांना द्यावी लागणार आहे। परंतु जर विशेष अधिकार वापरून मुख्यमंत्र्यांना जर त्यांनी विनंती केली तर ही दंडाची रक्कम जी आहे की ही कमी किंवा माफ देखील केली जाते। परंतु आता धनंजय मुंडे कधीपर्यंत हा बंगला खाली करतात आणि मंत्री म्हणून छगन भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्यांना हा सातपुडा बंगल्यामध्ये त्यांचा खरं तर प्रवेश कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। परंतु विशेष म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी बंगला अजून देखील खाली केलेला नाही, त्यांची दंडाची रक्कम जी आहे ती कितीपर्यंत घेतली जाते की पूर्णपणे माफ केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।